मुलांच्या शाळेमध्ये डबा पार्टी होती, तर त्यांना गोडमध्ये केक हवं होतं. तर त्यासाठी मी झटपट रवा केक तयार केला आणि मुलांना तो केक खूप आवडला सुद्धा. तर सर्वात अगोदर मी इथे 1 कप रवा घेतला. रवा जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता. नंतर आपण ग्राइंडरमध्ये ग्राइंड करूनच घेऊ. सारख्या कपाने अर्धा कप दही घ्यायची आहे. मी इथे 1 छोटा कप साखर घेतली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1 चमचा भरून तेल घालायचं. तेल मी इथे थोडं कमी वापरलेलं आहे, कारण मी इथे दुधावरची साय वापरणार आहे. इथे आपल्याला 1-2 दिवसामधीलच साय वापरायची आहे. जास्त जुनी साय वापरू नका, नाहीतर वास येऊ शकतो. 2 चमचे गव्हाचं पीठ वापरायचं आहे. रवा भुरभुरीत असतो त्यामुळे. आता यामध्ये 1 चमचा भरून व्हॅनिला इसेन्स वापरलं. तुमच्याकडे हे नसेल तर 2 ते 3 विलायची क्रश करून वापरू शकता. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. बॅटर खूप जास्त घट्ट आहे, तर इथे थोडं दूध वापरायचं आपल्याला. दूध वापरून मिक्स करायचं. तर थोडं थोडं दूध घालायचं. सर्व दूध एकदाच घालू नका, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं. तर मी इथे जवळपास अर्धा कप दूध वापरलेलं आहे आणि बॅटर अशा पद्धतीने तयार झालं. तयार बॅटरला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं साईडला. 10 मिनिटानंतर पाहूयात बॅटर घट्टसर झालेला आहे. रवा छान फुललेला सुद्धा आहे. तर हा सर्व बॅटर मिक्सरच्या जारमध्ये घालायचं. स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व मी काढून घेणार आहे. बाउलला लागलेलं सर्व निघत असतं पटकनच. यामध्ये थोडं दूध घालायचं. बॅटर खूप घट्टसर आहे त्यामुळे. आणि याला बारीक असं फाईन पेस्ट तयार करायची. तर पाहू शकता अशा पद्धतीने बारीक फाईन पेस्ट तयार झाली. याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने झालेली आहे. बॅटर एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही. आता इथे एक तयारी करून घ्यायची. गॅसवरती एक भांडं ठेवायचं. मी इथे मोठ्या आकाराचा गंज ठेवते. यामध्ये स्टँड ठेवून झाकण लावून प्रीहीट करण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे. आता आपल्या बॅटरमध्ये थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. मी ते काजू, बदाम आणि मनुका घेतले. त्याचे काप करून घेतले. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. म्हणजे दाताखाली ड्रायफ्रूट्स आले की केक आणखी टेस्टी वाटेल. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक तयार करायचं म्हणजेच बेक करायचं, तो भांडं घ्यायचं आहे. मी ते केक टिन घेतलेलं आहे. याला सर्व साईडने तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं. तुमच्याकडे कोणताही कुकरचं वगैरे भांडं असेल तर तोही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. त्याला सर्व साईडने एकसारखं असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे केक चिकटत नाही. तेलाने ग्रीस झाल्यानंतर इथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे. छान कोट करून घ्यायचं. यामुळे केक पटकन निघतो, चिकटून बसत नाही. आणि एक्स्ट्राचं जे पीठ आलेलं आहे ते साईडला फेकून द्यायचं आहे. केकचं भांडंसुद्धा रेडी झालेलं आहे. आता आपलं भांडंसुद्धा छान प्रीहीट होत आहे. तर या वेळेवरती आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर वापरायचं. यावरती थोडं दूध घालायचं आणि व्यवस्थित बॅटर एकजीव करायचं. मी यामध्ये पूर्णपणे 1 कप दूध वापरलेलं आहे. पूर्ण दूध यूज झालं 1 कप, म्हणजे 1 कप रवा होता, अर्धा कप दही आणि सोबतच 1 कप दूध वापरलेलं आहे ते संपूर्ण बॅटर तयार करण्यासाठी. तर व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. आता केक टिनमध्ये सर्व बॅटर ट्रान्सफर करायचं. स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व निघतं, काहीही चिकटून बसत नाही बाउलला. आता केक टिन थोडं टॅप करून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट्सनी थोडी सजावट करूया. तर इथे काजू, बदाम, मनुका काहीही वापरू शकता गार्निशिंगसाठी तुम्ही अशा पद्धतीने केक सजविण्यासाठी. आता केक टिन घ्यायचं आणि प्रीहीट होत आहे त्या भांड्यामध्ये केक ठेवायचं. हलक्या हाताने ठेवायचं, भांडं खूप गरम असतो त्यामुळे. आणि यावरती झाकण लावून 40 मिनिटापर्यंत केक बेक होऊ द्यायचं आहे. आता आपण डायरेक्ट 40 मिनिटाच्या नंतरच उघडून बघूया.
40 मिनिटानंतर मी सुद्धा शॉक होते, कारण वरती आपण जे गार्निशिंग केलेलं होतं, सजावट केलेली होती ती सुद्धा दिसत नाही, एवढं फुलून बाहेर आलेला आहे केक पाहू शकता। व्हिडिओ बनवताना जे झालं तेच मी ते दाखवलेलं आहे, काहीही गार्निशिंग दिसायला लागलेली नाही। आपण जेव्हा केक बेक करण्यासाठी टाकलं तेव्हा या पद्धतीने होतं, म्हणजेच अर्धा केक टीन रिकामा होतं आणि आता पाहू शकता केक फुलून वरती आलेला आहे। आता आपण चेक करून बघूयात। तर इथे टूथपिक टाकून बघत आहे मी, एकदम क्लीन आलेली आहे, मस्त फ्लफी झालेला आहे आपला केक, काहीही टूथपिकला चिकटत नाही आहे। तर आपण याला थंड होण्यासाठी काढूयात। 10 मिनिटानंतर केक छान थंड झालेला आहे। याच्या अगोदर कळा सोडवून घ्यायच्या। कळा सोडून झाल्याच्या नंतर याला थोडं उलटं करून घ्यायचं आणि वरच्या साईडने थोडं टॅप करायचं, लगेच निघतो केक। छान थंड झालं की काहीही चिकटून बसत नाही, मस्त निघतो। तर अशा पद्धतीने केक छान फ्लफी झालेला आहे। आता आपण याला कट करूयात। तर मी अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार केक कट करून घेऊ शकता। मुलांना डब्यामध्ये द्यायचं त्यामुळे मी अशा पद्धतीने केक कट करणार आहे। छान स्पंज आलेला आहे केकला आणि टेस्ट तर एकदम भारी झालेली आहे। मुलांना खूप आवडलं केक। या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, खूप आवडेल। आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।